मागील व्हिडिओमध्ये आपण मेरुलिंग येथील भगवान शंकराच्या मंदिराचे दर्शन घेतले होते। तर भगवान शंकराच्या डाव्या बाजूस संत बाळूमामा यांचे खूप छान मंदिर आहे आणि हे मंदिर तिथून 2 किलोमीटर अंतरावर आहे। तर चला आपण दर्शन घ्यायला। अत्यंत निसर्गरम्य परिसर आणि खूप भाविकांची गर्दी हे इथले वैशिष्ट्य। तिथे भाव आणि भक्तीचा संगम बघायला मिळतो। मंदिराचे पुजारी यांच्या स्वप्नात बाळूमामा वारंवार येत असे आणि त्यांना दृष्टांत देत असे की या ठिकाणी माझं मंदिर व्हावं, माझी स्थापना करा, अशी बाळूमामांची इच्छा होती। बाळूमामा एक अवतारी पुरुष होते। आदमापूर येथे बाळूमामांचं खूप मोठं मंदिर आहे। तिथे खूप भक्त जातात। आदमापूर म्हणजे दुसरं पंढरपूरच, पण प्रत्येकाला आदमापूरला जाणं शक्य होत नाही। म्हणून या तरुण मंडळींनी आदमापूरची बाळूमामांची प्रतिकृती उभारली आहे। हे मंदिर खूप सुंदर आहे। संत बाळूमामा हे धनगर समाजातील असले तरी संतांना जात धर्म नसतो, ते सर्व जाती धर्माचे लोकांचे आहेत। बाळूमामा अडचणीत असलेल्या लोकांची मदत करतात। ते शाकाहारी होते व त्यांचे गुरु मुळे महाराज होते। साधी राहणीमान आणि उच्च विचार बाळूमामांचे होते। त्यांच्या घोंगडीमध्ये चमत्कारिक शक्ती होती। जे भाविक मनापासून बाळूमामांची सेवा करतो, भक्ती करतो, आजही बाळूमामा त्यांच्या अडचणीत धावून जातात, त्यांची मदत करतात आणि त्याच्या नवसाला पावतात। भाव आणि भक्ती याचा संगम या मंदिरामध्ये बघायला मिळतो। प्रति आदमापूर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर तुम्ही नक्की इथे भेट द्या। आजही बाळूमामा भाविकांची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत। पण जे बाळूमामांची सेवा करतात, भक्ती करतात, विश्वास ठेवतात, बाळूमामा त्यांची मदत करतात। कामदेवची समाधी समोर आहे, तिथले मखरबाब झालेली समाधी आहे समोर। आणि मग अशा पद्धतीने मामांचा दृष्टांत आणि लहानपणापासून मामांचे शिबिर आहे। मामांच्या बकरीची सेवा करणं किंवा आणि तिकडे मामांच्या तळावर जाणं, अमावस्याला आदमापूरला जाणं, ते आम्ही लहानपणापासूनच करत आहोत। आणि मग मामांचा दृष्टांत झाला काय ना बाबा इथे थोडंसं ह्या भागामध्ये एखादं मंदिर असेल तर चांगलं होईल, तेव्हा मंदिराचं काम तुम्ही चालू करा असं मामांची आज्ञा झाली आणि त्यानुसार मंदिराची स्थापना झाली। म्हणून आपल्याला आदमापूरचं दर्शन त्या बाळूमामा मंदिरामध्ये होत असतं। इतरत्र कुठेही जरी गेला तरी आदमापूर नंतर तुम्हाला प्रॉपर आदमापूरची प्रतिकृती ज्याला म्हटलं जातं ते आपल्या मेरुलिंगमध्ये भेटते। त्याचप्रमाणे भगवान शंकराचं सुद्धा दर्शन आपल्याला त्या मेरुलिंगमध्ये घडत असतं। दर अमावस्याला हजारो लोकांचा महाप्रसाद आपल्या इथे होत असतो। हरिपाठ, प्रवचन, महाआरती असा कार्यक्रम संध्याकाळी 7 ते 9 माहिती कळत तशी गर्दी वाढायला लागली आता। आता गर्दी वाढायला लागली, लोकांना आता माहिती पडत गेली तशी लोकांना बऱ्यापैकी रिझल्ट सुद्धा भेटतो। कोणाचं मुलबाळ एखाद्या 10-12 वर्षाच्या नसेल तरी सुद्धा 4-5 अमावस्याच्या नंतर किंवा अशी समजा लोकांची ती कामं होतात, असं मामांचा अनुभव आहे। म्हणजे तुम्हाला दृष्टांत मिळाल्यानंतर तुम्ही मंदिर चालू केलं? हो, दृष्टांत मिळाला आणि मग मंदिराचं काम चालू केलं। आणि ते खाली ते मेंढीचं आहे ते काय? मेंढीचं आहे ते म्हणजे एक बकरं ऑफ झालं। मामांची बकरी इथं मेरुलिंगला आली होती ना आपल्या, आणि मेरुलिंगला बकरी आली त्यावेळी इथं सुद्धा ह्या बाळूमामाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालायच्या त्यावेळी एक बकरं ऑफ झालं। ती समाधी आपण समोर दिली होती। हो, खाली समाधी आहे असा विषय। म्हणजे बऱ्याच जणांना प्रचिती आली बाळूमामांची। हो, जशी प्रचिती वाढत तशी लोक यायला लागले। मामांनी सांगूनच ठेवलं, जो मला आहे म्हणून त्याला मी आहेच, जो मला नाही म्हणून त्याला मी कधीच नाही, असे मामांची बोल आहे। श्रद्धा महत्वाची ना, श्रद्धा महत्वाची आहे। आणि जोपर्यंत ही सजीव झाडं उभ्यानं पेटत नाही तोपर्यंत माझं अस्तित्व अनुभवाला येईल। हे ज्यावेळी प्रलय काळ येतो, शेवटचा अंतिम टप्पा येतो प्रत्येक युगाचा,
त्यावेळी ही उभ्यानं झाडं असतात ती उभे उभे पेटतात, त्यावेळी ही सगळी सृष्टी नष्ट पावते असं त्याचा अर्थ आहे. मग तोपर्यंत मी असल्याचा अनुभवाला येतो असं मामांची वाक्य आहे. आणि ते आता लोकांना अनुभव येत आहे. लॉकडाऊनमध्ये सुद्धा सगळी देवळं बंद झाली. बाळूमामांची जी बकऱ्यांचं जे आहे 19 पालख्यांमध्ये हजारो भाविक कडक लॉकडाऊनमध्ये सुद्धा प्रसाद घेत होतं. हा बाळूमामांची प्रचिती आहे आणि अख्ख्या जगामध्ये पाहिलेली आहे असं. आणि विशेष म्हणजे एवढ्या वरती असून साईडला जाऊन पण एवढी गर्दी इथं वाढती हे विशेष आहे. हा विशेष आहे. डोंगराव आहे. इतरत्र गेलो तर जोड गाव असतात बऱ्यापैकी 7-8 गावं जोडून असतात. पण आपल्याकडे हे एकच गाव आहे आणि ह्या गावामध्ये खाली तळामालाची लोक प्रचिती येते त्यामुळे लोक मोठं मंदिर आहे, मोठं मंदिर बांधलंय असा विषय आहे. तरुण मंडळींची निस्वार्थ सेवा बघून खरंच मन भरून आलं. आजच्या पिढीचा पण अध्यात्मावर एवढा अगाध विश्वास बघून मन आनंदून गेलं. इच्छा नसताना पण पाऊले घराकडे वळाली. अशा निसर्गरम्य परिसरात बाळूमामांचं जागृत देवस्थान आहे. जर तुम्ही मेरुलिंगला गेला असाल तर बाळूमामांच्या दर्शनाला जायला विसरू नका. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.